नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी निसर्ग शाश्वतला आणि मानवी भवितव्य या समकालीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आणि बीजभाषण शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे करणार आहेत. उद्घाटनपूर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे या असतील. परिषदेच्या समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर C.M. त्यागराज उपस्थित राहणार आहेत. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई केळकर या असतील. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देशविदेशातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्राध्यापक इंदुरंगा चर्मेड्डी सिल्वा श्रीलंका, डॉक्टर शशिकांत म्हाळुक्कर भिवंडी, डॉक्टर उत्तम किनंगे धारवाड, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी जोशी काठमांडू नेपाळ, प्राध्यापक डॉक्टर A.M. ग्रो कोल्हापूर, प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक कोल्हापूर, डॉक्टर दीपक पाटील दुबई आणि प्राध्यापक डॉक्टर विकास मिंचेकर जयसिंगपूर यांचा समावेश आहे. निसर्ग शाश्वतता आणि मानवी भवितव्य या विषयाच्या अनुषंगाने पर्यावरणीय समतोल, हवामान बदल, साधनांचे सुयोग्य व्यवस्थापन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना यावर सखोल चर्चा होणार आहे. सध्याच्या जागतिक पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनशैलीत आवश्यक बदल, पर्यावरणपूरक धोरणे आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा धांडोळा या परिषदेत घेतला जाणार आहे. प्रस्तुत परिषदेच्या माध्यमातून निसर्गाशी सुसंगत आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं ठोस पावले उचलण्यासाठी आवश्यक आणि उपाय, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि धोरणात्मक विचार यांची देवाणघेवाण होणार असून विद्यार्थिनी, संशोधक आणि प्राध्यापकांना बौद्धिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचा लाभ संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थिनी तसेच पर्यावरण विषयात रस असलेल्या सगळ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुगते, उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे, समन्वयक डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांनी केला आहे. मी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुगते, श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली. 27 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, IQAC डिपार्टमेंट श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सेमिनारचं आयोजन केलेलं आहोत. ही सेमिनार 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होती, पण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वेळापत्रक चेंज झाल्यामुळं ही आम्ही आता शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी घेत आहोत. या कॉन्फरन्ससाठी परदेशातून आणि संपूर्ण भारतातून 450 संशोधकांनी आमच्याकडं त्यांच्या संशोधन पेपरसहित नावनोंदणी केलेली आहे. या कॉन्फरन्सची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि या कॉन्फरन्समध्ये आम्ही सर्वांना हार्ड कॉपीमध्ये जर्नल देखील देणार आहोत. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच कॉन्फरन्स घडत आहे आणि आता आम्ही फक्त शुक्रवारी संशोधकांची, विद्यार्थ्यांची अतिशय आतुरतेने वाट बघत आहोत. संपूर्ण महाविद्यालय यासाठी सज्ज झालेलं आहे. धन्यवाद. नेमकी थीम काय आहे या कॉन्फरन्सतील? कोणाकोणाला तुम्ही आमंत्रण दिलं? सांगलीतील सर्व महाविद्यालयांना आमंत्रण दिलेलं आहे, महाविद्यालयातील प्राचार्यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर या कॉन्फरन्ससाठी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून निसर्गावर कॉन्फरन्स असल्यामुळं स्पॉन्सरशिप दिलेले आहे आणि ते कंपनीचे, फॅक्टरीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून या कॉन्फरन्सचा समाजासाठी काय उपयोग होईल, त्याचबरोबर ते चालवत असणाऱ्या ज्या फॅक्टरीज वगैरे आहेत त्याच्यामधून जर निसर्गाला काय हानी पोचत असेल तर त्याच्याबद्दल काय काळजी घ्यावी लागेल याची देखील माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी येत आहे. कॉन्फरन्स सर्वांसाठी खुली आहे का? कॉन्फरन्स सर्वांच्यासाठी खुली आहे. मी स्मिता केळकर,
वुमन्स एज्युकेशन सोसायटीची उपाध्यक्षा. आमच्या वुमन्स एज्युकेशन सोसायटी 100कडे वाटचाल करत आहे. आणखीन या वाटचालीच्या जस्ट आधीच्या टप्प्यावरती आमच्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्याकडे युनिव्हर्सिटीनं ही जी आंतरराष्ट्रीय परिषद दिलेली आहे, तर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि अशा प्रकारची ही आंतरराष्ट्रीय परिषद ही प्रथमतःच आपण आयोजित करतो आहोत. इतके दिवस नॅशनल वेगवेगळ्या कॉन्फरन्स झालेल्या आहेत, पण पहिल्यांदाच ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. याचा विषयसुद्धा पर्यावरणाशी निगडीत आहे. त्यामुळं आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या या ज्या पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी म्हणून वेगवेगळ्या ज्या विचारमंथन इथं घडणार आहे आणि या विचारांचं आदानप्रदान होणार आहे. आणखीन बाहेरच्या देशांचा दृष्टिकोन पण यातनं आपल्याला समजणार आहे आणि आपला दृष्टिकोन आपण आपली भौगोलिक स्थिती याचा अनुसरून हे सगळं विचारमंथन आपण इथं करणार आहोत. आणि अर्थातच हा मानवी भवितव्याचा विषय असल्यामुळं खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आता. क्षीरसागर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वय श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली. आम्ही 27 फेब्रुवारी रोजी निसर्ग, शाश्वतता आणि मानवी भवितव्य या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 357 संशोधन पेपर आम्हाला यासाठी प्राप्त झालेले आहेत आणि 450च्या वर रजिस्ट्रेशन पण आमच्याकडे यासाठी देशातून आणि परदेशातून झालेलं आहे. यासाठी कोलंबो ICBT कॅम्पसमधून इंदुरुंगा डिसिल्वा हे आपल्याला या निसर्गाच्या संवर्धनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसंच काठमांडू विद्यापीठ नेपाळ या ठिकाणून डॉक्टर लक्ष्मी जोशी याही आपल्याला निसर्ग पर्यावरण याविषयी माहिती देणार आहेत. तसंच अबुधाबी दुबई या ठिकाणाहून डॉक्टर दीपक पाटील सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. देशातून अनेक विद्यापीठातून महाराष्ट्राबाहेरच्या देखील अनेक लोकांनी आपल्याला संशोधन पेपर पाठवून या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. यामध्ये अनेक विद्यार्थी पण पेपर आपले रिसर्च सादर करणार आहेत. त्यामुळे निसर्गाच्या दृष्टिकोनातून जी सुसंगत शाश्वत विकासाच्या दृष्टीने ठोस पावलं काय उचलली पाहिजेत, धोरणात्मक दृष्टिकोन काय असला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांचा याबाबतचा दृष्टिकोन काय आहे, आणि काळाची गरज आहे निसर्गाचं समतोल राखणं, संवर्धन साधणं आणि भविष्यामध्ये हा निसर्ग आपल्यासाठी टिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे पुढच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा विचार नेणं या परिषदेच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे आणि त्याकरता या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आम्ही आयोजित केलं आहे. मी वुमन्स एज्युकेशन सोसायटीची सेक्रेटरी यशस्वी आपटे. आमच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सेमिनार होत आहे आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सेमिनार होत आहे. त्यासाठी संस्थेकडून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते करण्याचे आश्वासन मी सेक्रेटरी म्हणून देत आहे. काय सर्व लोकांना आव्हान काय राहिले, लाभ घ्यावा, या परिषदेला यावं? सर्व प्राध्यापक लोकांनी, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना संस्थेच्या वतीनं आवाहन करते.